स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर कथेला सुरुवात करूया. पालघर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात मंगलाबाई नावाची एक कष्टाळू स्त्री राहत होती. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस संघर्षाने भरलेला होता. पहाटे कोंबड्यांचा आरवण्याआधीच त्या उठत आणि घरातील सर्व कामे सुरू करत. त्यांच्या हाताला कधी विश्रांती नव्हती. घर, शेत, जनावरे, पाहुणे, नातेवाईक सगळ्यांची जबाबदारी त्यांनी वर्षानुवर्षे सांभाळली होती. त्यांच्या मते संसार म्हणजेच त्याग, मेहनत आणि कुटुंबासाठी स्वतःची इच्छा बाजूला ठेवणे. त्यांचा एकुलता एक मुलगा रोहित लहानपणापासूनच हुशार होता. गावातील शाळेत शिकून तो पुढे मुंबईत गेला. तिथे त्याने शिक्षण पूर्ण केले आणि एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. रोहितला पाहून मंगलाबाईचे डोळे अभिमानाने भरून येत असायचे. त्यांना वाटायचे आपल्या कष्टाचे चीज झाले. काही वर्षांनी रोहितचे लग्न प्रियाशी झाले. प्रिया शहरात वाढलेली, उच्च शिक्षित आणि आत्मविश्वासू मुलगी होती. तिचे विचार आधुनिक होते. ती एका मोठ्या IT कंपनीत मध्ये काम करत होती. लग्नानंतर ती रोहितसोबत गावात आली. तेव्हा सगळ्यांनी तिचे कौतुक केले. पण मंगलाबाईच्या मनात एक वेगळीच अपेक्षा होती. त्यांना वाटत होतं की आता घरात सून आली आहे, म्हणजे घरातील जबाबदाऱ्या ती सांभाळेल. पहिले काही दिवस आनंदात गेले, पण हळूहळू फरक दिसू लागला. प्रिया सकाळी लवकर उठत असे, पण घर काम करण्याऐवजी लॅपटॉप उघडून ऑफिसच्या कामात व्यस्त होते. ऑनलाईन मीटिंग, ईमेल, प्रोजेक्ट रिपोर्ट, तिचे जग वेगळंच होतं. एक दिवस मंगलाबाई शेजारच्या काकूशी बोलताना म्हणाल्या, आजकालच्या मुलींना संसार नको, फक्त पैसे कमायचे असतात. हे शब्द प्रियाने नकळत ऐकले. त्या रात्री ते बराच वेळ झोपू शकली नव्हती. तिच्या डोळ्यासमोर तिचे बालपण, आई वडिलांनी केलेले कष्ट आणि स्वतःचे संघर्ष येत होते. तिने नोकरी फक्त पैशासाठी नव्हे, तर स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडली होती. पण आता तिच्या मेहनतीकडे संशय पाहिले जात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर शांतता होती. रोहितला काहीतरी बिन नसल्याचे जाणवत होतं, पण नेमकं काय झालं हे त्याला समजत नव्हते. प्रियाने ते शब्द ऐकल्यानंतर काही दिवस शांतता राहण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या मनात खूप दुःख होतं. ती सकाळी उठून ऑफिसचे काम करत असे, घर खर्चात पैसे देत असे, रोहितची आई वडिलांची काळजी घेत असे, पण तरीही तिच्यावर फक्त पैशामागे धावणारी मुलगी असा शिक्का मारला गेला होता. एका संध्याकाळी रोहित ऑफिसचे काम संपवून घरी आला. तेव्हा प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने विचारले, काय झालंय? तेव्हा प्रियाने प्रथमच मन मोकळं केलं. तिने सांगितलं की ती कुटुंबासाठी मेहनत करते, पण तिच्या प्रयत्नाची किंमत कोणीच समजत नाही. रोहित विचारात पडला. त्याला आईचं कष्ट माहीत होतं,
आणि प्रियाचेही संघर्ष माहीत होते. दुसऱ्या दिवशी त्याने आईशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मंगलाबाईंना वाटलं की मुलगा आता बायकोचीच बाजूने उभा राहील. घरात तणाव वाढू लागला. बोलणे कमी झाले, हसणे कमी झाले. अशातच एके दिवशी गावात जोरदार पाऊस पडला. शेताचेही नुकसान झाले. घरातील आर्थिक स्थिती भागही खराब झाला. अचानक आर्थिक अडचण निर्माण झाली. त्याच वेळी रोहितच्या कंपनीत काही समस्या आल्या आणि त्याचा पगार काही महिन्यांसाठी थांबला. संपूर्ण कुटुंब चिंतेत पडले, पण प्रियाने हार मानली नाही. तिने स्वतःच्या बचतीतून घर खर्च चालवला. शेत दुरुस्त करण्यासाठी पैसे दिले. मंगलाबाईंच्या औषधांचा खर्च केला. कोणालाही कमी पडू दिलं नाही. दिवसरात्र काम करून ती सर्व सांभाळत होती. एका रात्री मंगलाबाई झोपलेल्या नव्हत्या. त्याने पाहिलं की प्रिया सर्वजण झोपलेल्यानंतरही लॅपटॉपवर काम करत होती. तिच्या डोळ्यात थकवा होता, पण चेहऱ्यावर निर्धार होता. त्या क्षणी मंगलाबाईंना जाणवले की ही मुलगी फक्त पैशांसाठी नाही, तर कुटुंबाच्या भविष्यासाठी झटत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी प्रियाला जवळ बोलावले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या म्हणाल्या, बाळा, मी तुला चुकीचं समजले. काळ बदलला. आमच्या वेळी संसार सांभाळण्याची पद्धत वेगळी होती. तुमच्या वेळी वेगळी आहे. पण तुझं कुटुंबावरचं प्रेम मी आता पाहिलं आहे. प्रियाच्या डोळ्यातही अश्रू आले. तिने मंगलाबाईंना मिठी मारली. त्या दिवसापासून घरातील वातावरण बदलले. गैरसमज दूर झाले. प्रेम, आदर आणि विश्वास पुन्हा परत आला. या गोष्टीतून आपल्याला असा संदेश मिळतो की माणसाची किंमत त्याच्या शब्दावर नाही, तर त्याच्या कृतित्वावर ठरते. पिढ्या बदलतात, विचार बदलतात, पण प्रेम आणि परस्पर आदर कायमचा राहिले तर नाती मजबूत राहतात. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.